रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, भाग्य दिले तू मला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कावेरी राजसाठी पोहे बनवत असते। तितक्या डोअरची बेल वाजते म्हणून कावेरी दरवाजा उघडते। दरवाजा उघडल्यानंतर समोर एक माणूस बुके घेऊन उभा असतो। कावेरीला असं वाटतं ही बुके तिलाच आणलीत की काय। त्यावेळेस ती म्हणते थँक्यू। त्यावेळेस तो माणूस म्हणतो ही बुके तुमच्यासाठी नाही, राजवर्धन सरांसाठी आहे। त्यावेळेस कावेरी ती बुके घेते आणि दरवाजा लावते तर मागे लगेच राज उभा असतो। राजला ती म्हणते ही बुके तुम्हाला। तितक्यात राज म्हणतो थँक्यू काकू, मला तर असं वाटलं मी तुम्हाला इतकं रात्री घाबरवले, तुम्ही मला नाश्ताही न देता निघून जाताय की काय, तुम्ही ते चक्क मला बुके देतात। त्यावेळेस कावेरी म्हणते म्हणून म्हणत असते सगळं आधी ऐकून घेत जा व्यवस्थित, ही बुके कोणीतरी तुम्हाला पाठवली आहेत असं मला बोलायचं होतं। त्यावेळेस राज गप्प बसतो आणि नाश्ता करायला घेतो। त्यानंतर दरवाजाची पुन्हा एकदा बेल वाजते तर दरवाजा राज उघडतो। समोर एक शाळेची मुलगी उभा असते। ती म्हणते काका आम्हाला देणगी द्या। त्यावेळेस राज म्हणतो कसली देणगी। त्यावेळेस ती मुलगी म्हणते आम्ही म्हातारा आजी आजोबांसाठी पैसे गोळा करून त्यांच्या आजारपणासाठी खर्च करणार आहोत आणि ज्याचा बॅच बिल्ला लवकर तयार होईल त्याला बक्षीस मिळणार आहे। त्यावेळेस राज म्हणतो त्या आजी आजोबांनी तरुणपणात काही कामधंदा केला नसेल म्हणून आता त्यांची वेळ आली असेल। त्या मुलीला प्रश्नच पडतो। तर इकडे कावेरी ऑफिसला जायला निघलेली असते। कावेरी लगेच त्या मुलीच्या जवळ जाते, पर्समधून 10 रुपये काढते आणि त्या मुलीला देणगी देते। त्यावेळेस ती मुलगीसुद्धा खुश होते। त्यावेळेस कावेरी त्या मुलीला म्हणते आत्ताही काका जे काही बोलले ना ते सगळं विसरून जायचं इथेच असं म्हणून दरवाजा लावते। तर पुढे तिला राज विचारतो तुम्ही त्या मुलीला असं का बोलले काकू। त्यावेळेस कावेरी त्याला समजून सांगते की हे बघा त्या मुलीला ती एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून काम दिली आहे। तिच्या मनामधील असलेली माणुसकी जागृत व्हावी आणि कुणाला तरी दान करण्याची इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून ती हे सगळं काही करते आणि तुम्ही तिला असं बोलले, तिच्या मनातली माणुसकीच मारून टाकायला निघले, तुम्ही फार चुकीचं करताय। जर तुम्हाला काही करता येत नसेल, एखादा माणूस जर चांगला करत असेल तर प्लीज त्याचे पाय ओढू नका असं म्हणून तिथून रागाने निघून जाते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रत्नमालाने सानियाला भेटायला केबिनमध्ये बोलवलेले असते। त्यानंतर ते राजसुद्धा बसलेला असतो। त्यावेळेस रत्नमाला सानियाला ये बस असे म्हणते। त्यानंतर सानियाला रत्नमाला प्रश्न विचारते की काय झालं रिब्रँडच्या कॅम्पेनचं, तू तर म्हणली होती ना होणार आहे। त्यावेळेस सानिया म्हणते हां होतंय करतीये। त्यावेळेस पुन्हा रत्नमाला चिडते आणि म्हणते की होतंय म्हणजे काय, तुम्हाला फिक्स डेट दे, काय करायचं आहे कसं करायचं सांग, लॉन्च कधी करायचा, कधी प्रिंटआउट काढायचे सगळं मला डिटेल दे, फक्त होतंय होतंय काय म्हणते, तू तुझ्या सासूचे कामं कमी कर आणि ऑफिसकडे लक्ष दे। त्यावेळेस सानिया म्हणते मला काही कळलं नाही काकू। त्यावेळेस लगेच रत्नमाला म्हणते तू तर सकाळीच आदित्यला विचारत होती ना फूड डिपार्टमेंटचं इन्स्पेक्शनचं काय झालं म्हणून। त्यावेळेस सानिया गप्प बसते। त्यावेळेस पुन्हा एकदा सानिया म्हणते हां मी देईल तुम्हाला डेट। त्यावेळेस पुन्हा रत्नमाला चिडते आणि म्हणते की मला देईल नको आहे, मला फिक्स तुझी डेट हवी, तू कधी देणार आहे आणि पटकन याचे कामं उरक, तू तर म्हणली होती ना सेपरेट कॅबिन द्या, अमुक द्या ढमुक द्या आणि तुझ्या कामाचा तर काहीच पत्ता नाही असं म्हणून चांगली सानियाची खरडपट्टी काढते तेही आदित्यसमोर। आणि सानिया काही बोलायच्या आतच रत्नमाला तिला केबिनमधून हाकलून देते आणि म्हणते तू निघ आता इथून, कामाचं बघ। म्हणजेच आता मालिकेमध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच रत्नमाला आता सानियाला तिची जागा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।